तर नमस्कार माझ्या पब्लिक, कशा आहात तुम्ही सगळे? तर यार GTA 5च्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि यार आज जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितलास की आज आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, तर आज आपण जाणार आहोत मित्रांनो जंजिरा किल्ला फिरायला. आणि तुम्हा सर्वांना जसं की माहितीच आहे की आपण आपल्या GTA 5 मध्ये नवीन नवीन गड किल्ले आणतच असतो. आपण प्रतापगड आणलेला आहे, रायगड आणलेला आहे आणि शिवनेरी किल्ला पण आणलेला आहे. आणि आज आणलेला आहेत आपण जंजिरा किल्ला. आणि असे हळूहळू जवळपास आपण जेवढे पण महाराजांचे गड किल्ले आहेत ते सगळेचे सगळे आपण आपल्या GTA 5 मध्ये आणणार आहोत. आणि यार मित्रांनो, आज आपल्यासोबत एक जबरदस्त कार्यकर्ता आहे. एक म्हणजे असं समजू शकतो की एक पाहुणा आपल्यासोबत आहे, जो की तुम्हाला मी दाखवलंच तसं. आणि सर्वप्रथम तर व्हिडिओला लाईक, चॅनलला करून घ्या सबस्क्राईब, कारण मराठी गेमिंग कम्युनिटीला आपल्याला भावनं पुढे न्यायचं आहे. आणि आपल्याकडं भावनं एक जबरदस्त बघा. आता कपडे कसे वाटतात तुम्हाला माझे, आहे का नाही? एकदम म्हणजे सूट बूट एकदम झकास. तर आज आपल्याकडे बघा एक गाडी आहे जी की भावना आहे फरारी. आणि यार ही गाडी ना मायकल भाऊ, यार पैसे नाही सध्या मायकल भाऊकडं, तुम्ही सबस्क्राईब करत नाही ना रे यार, म्हणून मायकल भाऊकडे पैसे कुठून येतील? पण विषय काय माहिती का, तरी ही आपण आणली एका जणाकडून, कार्यकर्त्याकडून भाड्याने आणली आहे. बाकी मित्रांनो, लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करून द्या यार, कारण खूप जण म्हणताय भाऊ तू फेस रिव्हील कधी करशील. तर यार आपलं एक टार्गेट आहे, 1 लाख सबस्क्रायबर जेव्हा होतील तेव्हा आपण आपला फेस रिव्हील करणार आहे. पण तात्या भाई थोडं थांब ना यार, बरं भाई इंट्रोडक्शन देऊ राहिलो माझं, तू काला मध्ये बोलतोय? मी माझं इंट्रोडक्शन देऊ करा. अरे यार तू एवढा स्टाईल मध्ये उभा आहे, तुला काय वाटतं का? मला लक्षाच्या नातवाकडे घेऊन जाय. लक्षाचा नातवा पागल बिगल आहे का? अरे भाई त्याचं पोराचं लग्न झालं नाही आणि मला काय माहिती? अरे यार, दोनदा मी मला आत्माचा परमात्मा करायचं होतं तरी माझं मिशन अनसक्सेसफुल झालं. मला लक्षाकडे घेऊन जाय, नाहीतर मी तुझा आत्मा काढून टाकल. अरे यार भाई जॉब यार उगाच याला आणलं यार भाई, विषय झाला. अरे भाई तात्या, विषय काय माहिती का? मला ते नको सांगू, मला लक्षाच्या नातवाकडे घेऊन जाय. मला एक सांग, तुला लक्षाकडे जायचंय की लक्षाच्या नातवाकडे जायचंय? विषय काय मित्रांनो माहिती का, पहिल्या भागामध्ये याचा कांड झाला, ओके, लक्षा म्हणजे काही विषय झाला नाही याचा. आणि दुसऱ्या भागामध्ये त्याच्या पोराकडे गेला तो, तिथं पण कांडून गेला. आता म्हणतोय म्हणजे तिसऱ्या भागामध्ये ना मी लक्षाच्या नातवाकडे जाईल म्हणे, त्याचा आत्मा बाहेर काढेल म्हणे. अरे यार, तो गाडी येत नाही का चालवतो? दरवाजा लावा. भाई तू गणमन आहे का रे भाई? ए तात्या तात्या, अरे काय झालं? तात्या तू पिला बिला कोणती घेतली रे तू? हा, देशी दारू कोणती घेतली? एवढ्या बिडा आहे का तू? लाव दरवाजा, बस पकड. आपल्याला जायचंय पटकन जंजिरा किल्ला फिरायला. आणि त्याच्यानंतर मी तुला घेऊन चालतो आई शपथ. अरे दलिंदर, आत्मा काढू का तुझा मी? भाई तू शांत बस ना यार भाई, तू काय गणगण करू राहिला? भाऊंनो मी काय म्हणतोय, तात्याला घेऊन जायचं का नाही आपण? तात्याला जास्त करू राहिला बरं का सध्या. तात्या ही बघ नकली फरारी आहे आपल्याकडे, ओरिजिनल आहे बघ, ओरिजिनल फरारी आहे आपल्याकडं. हे बघ, जात दाखवू का? हे बघा मित्रांनो, जबरदस्त गाडी ना रे आपली. याच्यामध्ये बघा वरचं ना टप्पर सुद्धा गायब होऊन जातं. गायब म्हणजे ते बनू उघडं आणि मस्त नाही का, आता व्ह्यू मस्त आहे भाई शपथ. गाडीची वाट लागू राहिली तात्या, तुझ्यामुळे होतंय बरं का सगळं. नीट राहतो का? अरे यार तू 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 शांतच बघ, तू बोलूच नको अजिबात बरं का. मी काय म्हणतो, आता ना आपला जो गड किल्ला आहे ना, नाही त्याच्या आधी मला गाडी रिपेअर करावं लागेल. तर गाडी रिपेअर करायला ना इथं एक आहे, इथं पण आहे. कुठं जायचं? जे सगळ्यात जवळ आहे लक्षाच्या घराकडे चल. ए गापरे, लक्षा पागल आहे का जरा तू? इथं काय आपण काय करायला आलोय, काय धंदे करायचे तुला? गप ना, बन ना, तू भावला बनला, तू जास्त करू राहिला का तू? तर मित्रांनो, तात्याच्या नादी लागणं काही चांगलं नाही भाई. याला मी असं मन करतो ना, याला असं जोडावा ना भाई. तुझ्या अंतरात्म्याची भाषा मला कळाली. अरे याला सगळं ऐकू येतं रे. ए थोडासा पुढे निघून गेला. ओ शे आपल्याला मागं जायचं होतं, इकडं होतं थोडंसं असं इकडच्या बाजूने मस्त. बाबा मध्ये मध्ये ना काय जाऊ रे. तर आता ना इकडनं असा राईट मारत. थोडं चुकीचं झालं. तो कार्यकर्ता का बघू राहिला इकडं? हे बघत नाही, तो गाडी पार्क करू राहिला. ओके, तर आता इकडनं मस्त झकास प्रकारे मध्ये गाडी टाकू. आणि या ठिकाणी ना रिपेअर, गाडीचं नाव काय आलं? स्पोर्ट्स. अच्छा हा, स्पोर्ट्स कार आहे ना. गाडीचं फरारी भाई. ए मस्त. तात्या कोणता रंग काही करतो का भाई? मॉडिफिकेशन करतो का याच्यामध्ये? मॉडिफिकेशन मला नाही माहिती याच्यामध्ये. मला तात्या कुठे रे? आहे का मध्ये बसला? नंबर प्लेट वगैरे तर भाई गरजेचे आपल्याला काय आहे नाही यार. ते आपण ना एकदम झकास मस्त MH15 वगैरे काहीतरी जबरदस्त नंबर प्लेट लावू आपण, इंडियन स्टाईलवाली. हे तर यांची अमेरिकेची नंबर प्लेट आहे. बाकी आपण कलर वगैरे चेंज नाही करायचा भाई. लाल रंगामध्ये फरक जबरदस्त दिसते. हा भाई लाईट लावू ना यार मस्त. काय डार्क नाही, हे तर खिडक्या आहे का नाही भाई? अरे ट्रान्सपरंट राहू देऊ, म्हणजे आतलं बाहेर सगळं बघता येईल. लाईट मस्त आहे भाई, लाईट मस्त. कलर वगैरे लावू आपण. ओके, जास्त पैसे नाही रे आपल्याकडं, $7,000 आहे फक्त. ओके,
त्याच्यामध्ये मग पेट्रोल पाण्याचा खर्च करावा लागेल ना बाई. आता हा कार्यकर्ता आलेला आपल्या घरी, याला खाय प्यायला द्यावं लागेल ना. आता त्यात पण भाऊला काय खातो का रे? काय खात नाही ना. मला आत्मा पाहिजे. अरे आत्मा बित्मा नाही, तुला शरीर पाहिजे ना. लाईक काय चुकीचं बोलतोय? अरे हा गलतीचं मिस्टेक झाली. मला शरीर पाहिजे. मला पटकन घेऊन चाल तिकडे. तिकडे बिकडे नाही घेऊन जाते ते मी. गपचूप आपल्याला जायचंय भाई. कुठं जायचं रे? जंजिरा किल्ला फिरायला जायचंय. त्याच्यानंतर तू कुठं पण खड्ड्यात नाही, मला नको सांगू. तुला यायचंय का नाही जंजिरा किल्ला फिरायला? का तुला इकडेच कुठं तरी सोडून देऊ? नाही भाई, मला आज तिकडे फिरायला घेऊन चल. कधी मी दीदी गब्बस रे. अरे भाई तू येडा आहे का? ती पोरगी मिली असते. आता तुझ्या बोलण्यामुळे ना सगळे वांदे होऊन जातात. तू शांत बस बरं, बोल नको अजिबात. तर आपलं जे लोकेशन ना भावनो, ते ना समुद्राच्या इकडे. जंजिरा किल्ला ऍक्च्युली समुद्रावर येणार आहे. मग ना इकडंच कुठेतरी लोकेशन आहे. तर आपण इथं जाऊ. आणि हा जो आयलंड आहे ना छोटासा, तर इकडे येतो जंजिरा किल्ला. आणि जबरदस्त आहे बरं का भावनो, खरंच सांगतो, एक नंबर आहे. आणि अशा प्रकारचे ना व्हिडिओज जे म्हणजे GTA 5 चे आजपर्यंत युट्यूबला कोणी आणले नसतील यार. म्हणून याचा क्रेझी व्हिडिओ बनवतो आपण. काय असे नॉर्मल व्हिडिओ नाही बनत भावनो. नॉर्मल व्हिडिओ म्हणजे आता बनत होतो, पण मग काही चांगला सपोर्ट भेटत नव्हता. पण मग आता विचार केला की थोडेसे ना तडकते भडकते व्हिडिओ बनवायचे. अरे यार भाई, पर नुसते वांदे होत आहे ना नुसतं. आता रिपेअर केली बरं का, परत स्क्रॅच पडून गेला. आता परत ना इकडनं जोरा. भाई सिग्नल बंद आहे ना रे. काय विषय? सिग्नल तर बंद आहे. तर काय हरकत नाही, आपल्याला निघायचं भाई इकडनं पटकन. आणि भाई खरं सांगतो, इकडं बरं झालं अमेरिकेला काही खड्डे बिड्डे नाही आहे. तर मस्त आपली फरारी एकदम तडकते भडकते निघते नाही का. पण फक्त विषय का असा आहे की आपण चालवत नाही इज्जतीमध्ये, ती गोष्ट वेगळी आहे. नाहीतर भाई तुम्ही नाशिकचे कोण आहे रे भाई? मी तर नाशिक तर राहतो नाही का. आपण नाशिक कार्यकर्ता आहे, तुम्हाला माहिती असेल, आपल्या भाषेवरनं कळून गेलं असेल. भाऊ थोडंसं इकडनं जायचं होतं, आपला हायवे इकडे येणार आहे. टाटा नॅनो गाडी जबरदस्त आहे नाही का. 2 जण बसता फक्त, पण अशी पळती ना भाई. काय विषय रे? मला यार तात्या दिसतच नाही ना, एकदम असा छोटा ना रे तू. तात्या मी काय म्हणतो, कॉम्प्लेंट पेज जा ना भाई तू. काय बोलला? अरे म्हटलं थोडे हाईट वेट वाढव यार, थोडं 4 लोकांनी दिसायला पाहिजे. असं गर्दी मध्ये गेला तर हारून जाशील. मला नको शिकवतोय का बस. भाई तू ना यार ऍटिट्यूड वाला कार्यकर्ता आहे तू. हो इज टू क्लोज. मायकेल कसं म्हणतो नाही का भाई, एकदम जवळून गेलो म्हणे मी. याला म्हणतात तात्या आता पळू का जोरात? बोल कितीच्या स्पीडने पळवायची? मला नको सांगू, मी तर ऑलरेडी मेलेलो आहे. क्या जोक मारा भाई. अरे हा बरोबर आहे भाई, मरणार तर मी नाही का. मी तर गाडी जोरात पळवली तर. शॉर्टकट मारू आपण थोडासा इकडनं. होय या भाऊ मित्रांनो, तुम्ही सगळे म्हणतात नाही का भाई तुझी ड्रायव्हिंग एकदम भंगार आहे. आता बघा माझी ड्रायव्हिंग, हे बघा. शाबास ठोकली का असं वाटतं मला. खरं स्क्रॅच वगैरेचा आवाज तर आला. अरे परत वांदे झाले. शिट. अरे तुला गाडी चालवता येत नाही रे? काढू का तुझा आत्मा बाहेर? तू आत्मा बित्म्यावर नको जाऊ बरं का तू. ओळखत नाही मला. आई शपथ भाऊ, पाऊसले गंध आलेला आहे बरं का आता. अरे पटकन छप्पर लावणार रे. अरे मी वल्ला होतो रे, मी भावलाय, माझ्या मध्ये पाणी साचून जाईल. भावला पाणी? अरे हा बरोबर आहे भाई, हा गादी बिदी भावला बनलाय नाही का. ठीक आहे भाई, लावतो तुझ्यासाठी मी एकदम मस्त असं छप्पर उप्पर लावतो. हे कामच येतं भाई नाही का. पाऊस बिऊस आला ना छप्पर लावून घ्यायचं. पण जबरदस्त वाटतं भाई ही गाडी ना. काय म्हणता मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला ही गाडी? अजून ना भाई सगळेजण म्हणतात भाई फॉर्च्युनर घे, स्कॉर्पिओ घे. पण भावाविषयी काय माहिती का, थोडा बिझनेस आपल्याला सेटअप करायचा आहे. नंतर आपण अशा म्हणजे गाड्या बिड्या घेऊ. भाई पावसाची गाडी चालवायला मजा येते रे. कर जात्या पळू का आता जोरात? काही पण पडो, मला नको सांगू. मला फक्त लक्षाच्या नातवाच्या घरी येऊन जाय. दलिंदर, ते मला नाही माहिती बरं का घर. आई शपथ सांगतो तर पावसामध्ये सोडून देईल तुला. भाई जबरदस्त, काय कट मारला. एक नंबर. ऑन लाईक तर करून द्या यार. अशी ड्रायव्हिंग तुम्ही आजपर्यंत बघितली नसेल रियालिटी मध्ये. मला 4 व्हीलर नाना आईच्या कावात येडबिडे का रे भाई. इंडिकेटर पण देत नाही तो. याला कटबीट मारू आले नुसते. बाकी मित्रांनो ना, आपण ना GTA 5 ची जी आपली वेबसाईट आहे ना भावांनो, जर का तुम्हाला पण आपले GTA 5 चे मराठीवाले मोड्स विकत घ्यायचे असतील तर घ्या यार. थोडंसं ना आपण ना हे बनवतोय ना रे, वेगळे नवीन गड किल्ले बनवतोय. किंवा आपण हे पण बनवतोय. सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आपला ना वनीगड असणार आहे. वनीगड असा खतरनाक बनवणार आहे मित्रांनो, तो बघा तुम्ही. फायनल जो आजपर्यंत कोणी युट्यूबला केला नाही एवढा खतरनाक वनीगड आपण बनवणार आहे. त्यासाठी पण मला पैशांची गरज आहे यार, कारण फुकटमध्ये नाही बनत. आणि जे पण बनवणारे व्यक्ती ना ते कार्यकर्ते पैसे घेतात. म्हणून ना यार थोडंफार ज्याला पण चॅनलला काय मदत वगैरे करायची असेल तर करू शकतात. आणि ज्याला पण GTA 5 च्या मोड्स वगैरे विकत घ्यायचे असेल तर घ्या यार. म्हणजे चॅनलला पण मदत होऊन जाते आणि तुम्ही पण एंटरटेनमेंट वगैरे म्हणजे तुम्ही पण करू शकतात तसं. तर काय विषय नाही. आता पाऊस वगैरे पण थांबलेला आहे. आणि यार इकडं तर रस्ताच नाही आहे, पण तरी भावांनो आपण कसं तरी पळवतोय.
भाई बघा यार, गाडी ना स्लिप पण लय होती आहे. एक सेकंड, पाऊस तर थांबला ना, आता उघडा ना बाई छप्पर. तात्या चुकला का तू? वल्ला झाला होता ना तू, वल्ला. ए वल्ला बिल्ला नाही झालं होतं बरं का मी. हा बरं आहे, चुकलं बघ काहीच नाही. आता आता थोडंसं बरं वाटतंय. आता बरा बिरा भाई, तू एकदम नालायक माणूस आहे, तुझं काय सांगता येतं. तुझ्या अंतरात्माची भाषा कळली बरं का मला. अरे यार तू भाई चुकीचं बोलतो, नुसता बोलतो यार. काय सोडा यार, काय काय बोलू, मला काहीच कळत नाहीये. खड्ड्यात जातो. ओके, तर भाऊ इकडे ना गाड्या दिसताय मला. ओके, म्हणजे इथं जवळपासच कुठेतरी आहे आपलं. ओ हा, समोरच आहे नाही का. मग गड किल्ला अजून आपल्याला दिसत नाहीये. किल्ला ऍक्च्युली तात्या विचारायचं कोणाला इथं. तो बघ तो सायकलीवर चालला बघ, त्याला विचार पटकन. सायकलीवर चालला कुठं? हा थांबला का? काय रे भावड्या, इकडं जंजिरा किल्ला कुठे आहे? रस्ता बिस्ता काय माहिती का तुला? अरे भाई बोल ना. तात्या तात्या तात्याला चिडून गेला. तात्या जिवंत आहे ना? अरे मला ए त्याला पकड पकड. तुझ्या टांगात तुझा मित्र होतो. मला काय माहिती रे. तात्या अरे धर ना त्याला, तुझ्याकडे शक्ती ना, मार ना त्याला. अरे पाटील, माणूस बघून तरी बोलत जाय रे, माझा जीव बघ. अरे तात्या ते त्याच्याकडे सोड भाई. हे बघा मित्रांनो, समोर आपला किल्ला, जंजिरा किल्ला, जो की समुद्राच्या वर एकदम जबरदस्त उभा आहे भाई. तात्या यार तू खरंच भाई कॉम्प्लेन पी भाई बरं का. तू दिसत नाही, एकदम झाडामध्ये जरी लपला ना तरी दिसत नाही भाई तू. हे बघ इकडे इकडे. अरे काय जबरदस्त रे किल्ला. चल चल पटकन चल पटकन चल. हा चल, हे चल गाडीमध्ये बस, चल पटकन. आई शपथ भाई, एक नंबर मजा येणार भावांना. एवढा भयंकर म्हणजे ना, आजपर्यंत समुद्रावरचा किल्ला आपण GTA 5 मध्ये नाही आणला ना रे. जे पण आणले ते डोंगरा. ए थांब रे. अरे अरे यार तू पण आहेस का भाई? कसा बादशाह येऊ राहिला तो. अरे ये ना भाई पटकन. कसा दलिंदर म्हणावं याला. काय बोलला? जे तो ऐकलं. जाऊ दे, मी काय म्हणतो, इथं ना गाडी लावायला जागा भाई, इथं पार्किंग पण नाही यार. मी काय म्हणतो, आता इकडनं जायचं कसं काय तिकडं? ओ खालच्या बाजूला बोट आहे ना भावांनो. एखादी बोट गायब करू डायरेक्ट आणि तिकडं निघू काय? नाही भाई, गायब पण थोडंसं इज्जतीमध्ये बागू यार. अरे यार पण इथं मी गाडी लावू कुठं? इथंच लावून देणार आहे, कोणी घेणार नाही. बघ बरं का भाई, जर का इकडनं गाडी गायब झाली. हो हां, एक सेकंड. हे टप्पर लावून जातो ना वरचं छप्पर, म्हणजे कसं कोणी गाडी चोरू पण शकत नाही का, काच फोडून. भाई पण काच फोडू शकतात कार्यकर्ते यार. लय मारामी लोक राहता इथं पण. चल तात्या चल पटकन, आपल्याला निघायचं आहे. मी काय म्हणतो तात्या, काय रे? तू पोहत येतो का? चांगला बिगला का तू थोडासा? थोडा नाही म्हणजे तू छानपणा करू राहिला. अरे यार मी पडत होतो. कुठे गेला? अरे भाई खरं सांगतो यार, याला ना खरंच याची ना हाईट वाढवावं लागेल यार. बाकी मी काय म्हणतो कार्यकर्त्यांनो, कोणतं जहाज घ्यायचं रे? तात्या मी काय म्हणतो, कोणतं जहाज घ्यायचं? ते मोटरसायकल मोटरसायकल घे. मोटरसायकल कुठे? आई शपथ भाई, तो बड्यावर पडलो. ए हसू करायला रे. अरे तुला चालवता येत नाही? चालवता येते का? बसू दे आधी, बस पटकन. अबे नाना मोटरसायकल नाही, ते जेट्स की ती. चल पटकन. मी अडकलो. तात्या काय झालं? तात्या शपथ अडकलं. तात्या झटका आला तुला? अरे नाही रे, याच्यावर तो बसू, मला भीती वाटते. मोठ्या जहाजवर चल. अबे आई शपथ भाई, खरं यार, याचं काही खरं नाही सांगतात. अरे हे काय झालं? अबे तरी तो ते जहाज म्हणजे थोडासा काहीतरी विषय झालाय वाटतं. मी काय म्हणतो, इकडे पटकन हे मोठे जहाज घेऊन जाऊ. चल. अरे कुठे गेला रे? हो मी चढतो भाई. गेला खड्ड्यात तो तात्या. तो जाईल त्याच्या आत्माचा परमात्माशी भेट करूला. ओके, तर भाई मस्त प्रकारे या ठिकाणी आपल्याला जबरदस्त जहाज भेटला. वरती झेंडा लावलेला आहे. अरे भाई तू कुठे गेला यार? तो ये ना पटकन. अरे हा माणूस मागं चढला रे. अरे मी येऊ कस काय तिकडं? मी वल्लावून जाईल ना रे. ते केला खड्ड्यामध्ये, तू ये पटकन. चल ऊन आहे, काही नाही, काय हरकत नाही, सुकून जाशील. अरे यार पण त्यावर तो एक कार्यकर्ता, तो का मासे पकडून राहिला का? तू उतर रे नाना, जाशील भाई, नाही तर कुठंतरी विसर्जन होऊन जाईल बरं का तुझं वालं. जाऊ दे, चल आपल्याला निघायचं पटकन, उशीर होऊन जाईल. मला परत त्या लक्षाच्या घरी पण जायचंय. आई तुला ना यार, मला नाही माहिती बरं का ते लक्षपेक्षाचं घर कुठे आहे. तू जायतो तुझं काम करत राह. ते मी शोधून घेईल. चल आधी किल्ला पेरू दे मला. हा किल्ला. नाना तू थोडंसं मध्ये येऊन बस, नाही तर मग गेला विसर्जनच झालं. हे जास्त कुठून आलं रे? हे भाई हे पाण्यामध्ये लपलं होतं का काय? आई शपथ भाई, खाता हे जहाज यार, याला ना वळवायला एकदम जीव जातोय. आणि अचानक अशा समुद्राच्या लाटा कसं काय जास्त वाढल्या रे? शांत होतं यार एकदम समुद्र. हे तात्या तू काय केलं का रे?
काही पण बोलता भाई, काही झालं का तू माझ्यावर नाव देऊ राहिले यार, हे चांगलं नाही बरं का. भाई सॉरी ना यार, एवढं म्हणजे मनावर काय घेऊ राहिला एवढं, तू थांबतो. ओके, तर आपल्याला जहाज भाऊन इथं लावू. आणि आज कार्यकर्ते दिसत नाही इथं सध्या जहाजवर. तर आता तुला घाबरले का काय? मग भाई विषय का, याला म्हणतात दहशत. काय कायचे दहशत, हड. तुला कोण भाऊ देऊ राहिलं? चल पटकन चल. भाऊ न इथे किल्ल्यावर ना एक ना मस्त अशी महाराजांची मूर्ती लावलेली बघायला भेटेल तुम्हाला, जी की ॲक्च्युली मध्ये ओरिजिनलमध्ये नाही आहे ती, पण मग आपण मोडच्या मध्ये लावली आहे, तुम्हाला माहिती असेल. बाकी आपले गंजू मंजू इथं उभे आहे आणि सिक्युरिटी आहे, असायला पाहिजे नाही का भाई सिक्युरिटी. पण चला आता मी इथं वरती. भाऊ अरे कुठे गेला? ए बुटके, अरे भाई गायब झाला तो काय जादू मंतरनी वरती येऊन जातो का काय? मला जाऊ दे, खड्ड्यात जाऊ दे, तिला मला फरक नाही पडत. आणि हे बघा मित्रांनो, आपला जंजिरा किल्ला. याला म्हणतात, काय म्हणतात, क्वालिटी नाही, कलाकृती आर्ट. भाई जुन्या लोक. ए तू कुठून आला रे? पहिला हात आता कुठून आला भाई, मला माहिती पण नाही. जाऊ दे. तो बाई त्याच्याकडे जादू यार, तो कुठल्या कुठे निघून जातो माहिती का, कुठल्या कुठे पोचून जातो तो. म्हणजे एस टी बस स्टँडला काय लटकतो, कुठं काय पाईप काय चढून जातो वरती. आता इथं वरती चढता येत नाही त्याला. जाऊ दे. इकडं काय जबरदस्त रे यार. कुठे गेला हा बघा, हरवला. तात्या कुठे गेला तू? मर दे यार. हे बघा इकडं तोफ वगैरे पण आहे भाई, म्हणजे नाही का जुन्या काळामध्ये. आणि इकडं जहाज इथे. ओ सालं, ते आपल्याच्या जेवढं लांब कसं काय गेलं भाई? मला जायला जहाज पाहिजे बरं का यार, नाही तर जायचं निघून. हे बघा काय क्रेझी तोफ आहे यार ही. किती लांबपर्यंत जायचं असेल रे? गॅरंटीड भाई 5-10 किलोमीटर तर आरामात. इकडे पण तोफ इकडं आहे भाई, एक सिक्युरिटी आहे असायला पाहिजे नाही का भाई. नाही तर दलिंदर लोक येतात कुठं पण, हे प्रेम लपडवाले आणि स्वतःचं नाव करून जातात किल्ल्यांवर. आई शपथ, असे लोक जर भेटले ना भाई, तंगडं तोडून डायरेक्ट नाही भाई, त्यांना नाही समुद्रामध्ये डुबकी मारून मरून नाही, कोरड्या पाण्यात डुबकी मारून मरून टाकले. असे हे नालायक लोक मला अजिबात आवडत नाही भाई. बाकी हे डोंगर वगैरे पण तर मस्त आहे. आणि अजून थोडंसं म्हणजे भरपूर आहे बरं का इथं फिरायला सारखं. आता ना मी असं विचार करत होतो, खूप जण मला बोलले इकडं तर जाता नाही येते. ओके, तर मी उडी मारून जाण्याचा प्रयत्न करत होतो. बस झालं, मी उडी नाही मारली येतं, मी डायरेक्ट विसर्जन झालं असतं माझं समुद्रामध्ये. तसं पोहता येतं मला मी विचार करत होतो यार, म्हणजे मी नाही म्हणजे असे आपले कार्यकर्ते विचारत होते की भाई के झेंडे वगैरे लाव म्हणे इथं मस्त एकदम भगवे झेंडे. तर विषय काय ना भाऊ, मी लावत होतो पण ना यार तो थोडंसं एडिटिंग झालंच नाही. ॲक्च्युली मोडिंगमध्ये ते भेटलंच नाही मला झेंडे वगैरे. म्हणजे मी तसं लावू शकतो पण ना अचानक ते थोडासा गेमचा प्रॉब्लेम येत होता. मी करत होतो ते पण होत नव्हतं. काय प्रॉब्लेम आहे ते मला बघावं लागणार सध्या. बाकी करू आपण लाईट्स वगैरे. पण रात्रीमध्ये मी विचार करतो की रात्रीला मध्ये व्हिजिट करू इथं, पण ना रात्रीमध्ये थोडंसं जास्त क्लिअर दिसत नाही ना रे किल्ला म्हणून. बाकी हे बघा जंजिरावरचे 2 विहिरी. ओके, सेम टू सेम केलं बरं का भाऊ. तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो मी. काय रे तिकडे का पट्टी घेऊन राहिला का तू? अरे काही नाही रे, भिंतचा वास घेत होता, काय जबरदस्त येत होता. भिंतीचा वास? एवढा बेडवला आहे का तू? काय हा माती बिटी का ती? ये इकडं, चल वरती जाऊ चल. अरे यार थोडंसं खाली कर ना भाई, ते एवढं मोठ्या जिने चढून आले मी. आता तुम्हाला हा पण जिने चढायला लावतोय का? अरे मग काय झालं भाई? तू एवढा मोठा पाईप चढून घरामध्ये घुसू शकतो, तू जिनांचे चढू शकत का? अरे कुठे गेला? आई चपदे पक्का मोठा माणूस आहे बाय हा. आला तो कुठून आला माहिती का? तो इकडे या इथून आला, तो रेंगळत आला इथून, जिन्यावरून नाही आला हा कार्यकर्ता. मी काय म्हणतो भाऊ, सेल्फी काढतो का एक? मी माझी गाडी आहे का नाही, मला बघू दे. नाही ते बजाय. गाडी कुठे गेली? अरे थोडंसं तिकडं बघ, तिकडं. हा भेटली आहे ना बाई गाडी. नाही तर गाडी जर गेली असं ना बाई, तात्याला इथंच डुबून दिलं असतं मी इथं पाण्यामध्ये. काय म्हणतोस? काही नाही, जे तो ऐकलं. बाकी हो एक नंबर. इथं ना भाऊंना मी मस्त असं डेकोरेशन वगैरे करायचा प्रयत्न करतो, पण यार ते कधी मध्ये ना होत पण नाही माहिती का. गेम पण सपोर्ट नाही करत रे. पण बरं तुमच्यासाठी करावं लागते सगळ्या गोष्टी. अजून ना भाऊंनो, हा किल्ला ज्या कार्यकर्त्यांनी बनवलाय ना आपला मित्र, त्याला मी अजून या किल्ल्याचे पैसे दिले नाही बरं का भाऊंनो. भाई सबस्क्राईब करून द्या. अरे भाई चुकलो. आता कुठे गेला? आईच्या पद. अरे माझा पाय सडगला. तात्या पण खाली लुरकला. अरे भाई. अरे यार तुझ्यामुळे झालं सगळं. काय माझ्यामुळे झालं? तुला अक्कल नाही का चालायची का रे शेंबड्या? काय बोलला? जे तो ऐकलं. चल इकडे हे बघ, मस्त आहे ना रे इथं. मला गॅरंटीड वाटतं मित्रांनो. बघा आता. हो काय मस्त जंप मारले रे. बाकी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला किल्ला? नक्की मला कमेंट नक्की सांगा बरं का. आणि ना भाई इथपर्यंत आले ना भाई, लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या यार. आता मी तुम्हाला थोडंसं वरच्या व्ह्यून दाखवतो बघा कशा प्रकारे. हे बघा एक नंबर.
जकास भारी आहे ना. अजून काय काय करायला पाहिजे या किल्ल्यावर तुम्ही मला सांगा बरं का कमेंटमध्ये. बघा नसतं असं मला थोडीशी आयडिया वगैरे येत नाही आहे. तसं मी नॉर्मल लावणार होतो खरं डेकोरेशन फुलांची झाडं वगैरे. पण मग प्रॉब्लेम तोच ना रे की गेमने पण सपोर्ट करायला पाहिजे. बाकी मला कमेंटमध्ये सांगा की आपण याच्यामध्ये अजून काय काय चेंजेस करायला पाहिजे. आणि बाकी ठीक आहे. ओके भारी वाटलं ना. तर आज मग आता निघूया इकडनंच. आणि एक ना चांगलंसं असं ना हे भेटत नव्हतं रे GTA 5 मध्ये. म्हणजे एक चांगलं असं डोंगर की ज्या डोंगरवर मी एक किल्ला वगैरे बनवल. अजून मित्रांनो पुढचं आहे ना आपल्याला सिंधुदुर्ग पण बनवायचा आहे. अजून आपल्याला आहे ना तोरणा किल्ला पण बनवायचा आहे. प्रतापगड तर आपला झालेलाच आहे. ओके शिवनेरी किल्ला पण आपला झालेला आहे. रायगड किल्ला पण आपला झालेला आहे. अजून ना वेगवेगळे विविध प्रकारचे खूप मोठे मोठे असे मंदिरं ना ते पण बनवायचं आपल्याला. जसं की आता मी बोललो होतो तुम्हाला नाही का आपण वणीगड पण बनवणार आहे. आणि सालं माझं ते सगळ्यांना आपण भाई माझं जहाज ओय तात्या कुठे गेला. आयुष्यपत मग जहाज एवढं लांब गेला यार. अबे या तात्यामुळे झालं बरं का सगळे गॅरंटीत. या दलिंदरीने लॉक लावून नाही ठेवलं. हो इकडे इकडे पटकन बघा किती बादशाहवानी उभं राहिला बघा तो. अरे नाही आलाय का ये ना भाई बॉम्ब निवडून टाकलं बरं का तुला. परत तो महेश कोठारेला बोलवल. चल तात्या आता पर्याय नाही बा आपल्याकडे काय आता तात्या तू असा कुठे जमिनीच्या मध्ये घुसून जाऊ राहिला रे. अक्कल नाही का तुला. अरे चल ना रे. ए भाई मी पाण्यामध्ये नाही येणार रे. बाई पर्याय नाही आपल्याकडे बरं का. माझ्या मताने ना इकडे मी कोणतं तरी काळ्या रंगाचं जहाज बघितलं होतं रे. आता कुठे गेलं काय माहिती. तात्या मरतो गेला आता मला जायचंय बाई घरी. मी झालो आता पोत चाललोय. तुझं कसं पण यार साला हो कुठे गेला भाई. मस्त आहे रे ही. मला ना डॉल्फिनचा आवाज येतोय. हे बघा डॉल्फिन आहे ना भाई. मस्त आहे रे डॉल्फिनचा आवाज ना असा एकदम असा चिमणीवाणी राहतो मस्त. हो तात्या बुडाला मेला. तात्या माझा गेला रे. मस्त होता रे टाइमपास करण्यासाठी. कुठे गेला रे. चल पटकन आता मी इकडनं पटकन निघून जातो. आणि थांब रे. आवाज कुठून येतोय. तात्या तू तर मेला ना. जिवंत रे तुला सोडणार आहे का मी. अरे भाई आईच्या पत मला वाटलं मेला भाई. बरं झालं आपलं याचं काय म्हणतात त्याला पाठलाग सुटला याचा. पण चाला हा शेपटीवाणी माग लटकलेलाच आहे. चल आलो मी. मस्त रे चालो पटकन चल. काय पटकन चल भाई कर भाई. तू कॉम्प्लेन पी भाई. मी आता घरी दुकानात जातो मस्त कॉम्प्लेन घेऊन येतो थोडी हाईट वाढव. कारण तुम्हाला दिसू पण नाही राहिला इथं असा. अरे असं तर दिसतो ना. हा ठीक आहे चल काय हरकत नाही. ह्या जहाजला भाई स्पीड पण नाही यार. शिट इतकं थकेला जहाज आहे ना भाई. एकदम मस्त ते असं वाटत होतं ते जेट स्की थोडं ते मोटरसायकलवाणी घेऊन येऊ म्हटलं ते जहाज. पण झाला आता त्याला पॅरलेस झाला होता नाही का त्या मोटरसायकल. अरे भाई ब्रेक पण लागले डायरेक्ट वरती चढला. थोडं अजून थोडं जोरात राहिला असं डायरेक्ट गाडीजवळ पोचलो असतो आम्ही. म्हणजे इथून चढायची गरज पण नसती पडली. ओके तर इथं काय ॲक्सिडेंट झाला आहे का बाई. चल भाऊ आला आपला किनारा आला. किनारा आला आपला. चल पटकन. आईला तात्या तू तर भाई मोठ्या उड्या मारतो रे. विषय का भाई. तात्या भाई तू सॉलिड विषय तुझा वाला. मी काय म्हणतो माझी गाडी कुठे गेली. तात्या गाडी चोरली. तात्या गाडी नाही आपली. आई शपथ गाडी नाही आहे. कुठे गेली. इथं हा इथं बरं झालं भाई गाडी भेटली. नाहीतर आता विषय भाई जायचं कसं काय आपण. चला आता गाडीमध्ये बसू. कसं वाटलं मित्रांनो गड किल्ला. नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि असे विविध प्रकारचे गड किल्ले आपण आणणारच आहे भाई. सबस्क्राईब करून ठेवा. मराठी गेमिंग कम्युनिटीला आपल्याला वाढवायचं आहे. बाकी तात्याचा आता मी काय करू ते सांगा. याला कुठं लक्षाकडे सोडू म्हणजे लक्षाच्या नातवाकडे सोडू का याला कुठंतरी सोडून कुठं काय. आता मी काय म्हणतो थोडंसं चप्पर वगैरे आपण काढून घेऊ. इकडनं थोडंसं मजा येते. उन्हामध्ये चालवायचं मस्त. जो पण आता वल्ला झालाय ना वल्ला आता सुकून जाईल बरं का. मी पण वल्ला झालो होतो. गाडीने आपण ऑफ रोडिंग करतो यार. झकास. तात्या बघ आता ना मस्त डोंगरावर चढू भाई आपण काय. अरे नाही चढणार रे भाई. अरे ते स्पोर्ट्स कार आहे ते का डोंगरावर चढणार आहे का. अरे चढेल रे भाई. विषय का 4 करोड का असेच दिले का मी. तू दिले का भाड्याने आणली गाडी. सॉरी 4 करोड नाही पण 40,000 तर गेले ना भाई माझ्या भाड्याने. एक 2 दिवसासाठी गाडी आणली ना आपण. हा बरोबर आहे. अरे नाही चढली रे भाई. मी तर बोललो होतो. काय बोलला आता यार भाई. तू म्हणूस आहे भाई बरं का. पण होती साला तू नको येत नको जाऊ रे माझ्यासोबत तू. साला पहिल्यांदा आलो त्याच्यामध्ये पण गणगण करून आला तो.
आई तू पहिल्यांदा ये का 100 वेळा ये, मला नको सांगू तू, याच्या पुढे मला भेटू नको फक्त. तर मित्रांनो भाई मी ना गाडी पळत पळत बघ गाडीची पूर्ण वाट लावून दिलेली आहे आणि ना इकडनं ना आता थोडंसं असं विचार करतो की समोरच्या बाजूला काहीतरी दिसतंय मला. तर तिकडं आपण मस्त थोडं काही मोकळी जागा वाटते मला ती. गाडी स्लिप झाली. अरे भाई मरण रे मी, थोडं इथे चालव. आई शपथ बुडाली. तात्या निघ पटकन भाई, गाडीचं विसर्जन झालं, खड्ड्यात गेले ते भाई 4-5 करोड रुपये. वाज पटकन निघ इडून. तात्या निघ पटकन. हा निघ. आई शपथ गेलो, मेलो रे. ए थांब रे मला. ए मायकल वाचो चाल रे, तू मला वाचव झाला, माझा जीव चालला. पटकन. तात्या कुठे गेला तात्या? कुठे रे? अरे यार तात्या गेला. आता फायनली गेला भाई. अरे मी काय फायनली बोलतोय साला मी. तात्या कुठे गेला? माझ्या तात्या सोडा. तात्या उठ. तात्या मेला. अरे यार तात्या मेला. नाही दया, काहीतरी गडबड आहे. तात्या मेला भाई. अरे तुला तिसऱ्या भागामध्ये यायचंय, तुला लक्षाच्या नातवाचा आत्मा बाहेर काढायचा आहे तात्या. तुला परत महेश कोठारेच्या हाताने माथ्यावर गोळी खायची तात्या. ये पटकन. शपथ इथं माझी वाट लागू राहिली, माझी जीव जाऊ राहिला पाण्यामधून. मी निघतो बाहेर. खड्ड्यात गेला तात्या. आता बघू पुढच्या भागामध्ये काय होतं. अरे यार मला उठू द्या रे. अरे साधा सत्यानाश होयाचा तात्याचा. वाट लागली भाई भावांनो. खूपच अपेक्षाने आपला तात्या इथं GTA 5 मध्ये आला होता फिरायला, पण त्याच्या इथं वाट लागलेली आहे. आता त्याला आपण समाधी विसर्जित करणार आहोत. तर सगळ्यांनी 2 मिनटं मोबाईल खाली ठेवा, व्हिडिओ बघत असाल तर. म्हणजे व्हिडिओ बघा आणि 1 सेकंडचा काहीतरी आवाज येतोय मला रे. इकडं ना मला काहीतरी आवाज येतोय. हे बघा बरं का. आता थोडं एकदम शांत ठेवा. काहीतरी आवाज येतोय बरं का भाई. इथं गॅरंटीड काहीतरी विषय. तात्या मेला म्हणून. तात्या तर नाही कागू राहिलं ना? नाही एवढं येडेवाने नाही कागणार तो साला भगनी भागवतरी काहीतरी मंत्र म्हणल. काहीतरी भाई या तलावामध्ये काहीतरी आहे, गॅरंटीड काहीतरी आहे भावांनो, असं वाटतंय मला. आपण बघू काय इथे. ओके बाकी चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि तात्याला कमेंटमध्ये नक्की भावपूर्ण श्रद्धांजली देऊन जा, कारण आपल्यात एकदम चांगला तात्या होता. आता भेटूया अशा प्रकारच्या GTA 5च्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. आणि जाता यार आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ना मी काय म्हणतो, थोडेफार आपले GTA 5चे मोड्स विकत घ्या. आणि GTA 5 कसं डाउनलोड करायचा ते मी यूट्यूबला नाही सांगू शकत, इंस्टाग्रामला मी सांगितलंय. आणि इंस्टाग्रामला पण आपले फॉलोवर वाढून द्या यार, 10-1,000 करून द्या, जास्त मोठे 1 करून द्या.